सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। गेल्या 6 महिन्यांपासून पोलिसांना चकवा देत असलेल्या गंभीर गुन्ह्यातील आरोपीच्या मुसक्या आवळण्यात गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2च्या पथकाला यश आलंय। आज दिनांक 29 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयिताला नाशिक रोड येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात हजर केले असता त्यास 3 जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। भीमसिंग नायक असे आरोपीचं नाव आहे। त्याच्या विरोधात उपनगर पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती जमाती अन्याय अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह अनेक गंभीर गुन्हे दाखल आहे। मात्र गेल्या 6 महिन्यांपासून तो पोलिसांना चकवा देत होते। गुन्हे करून तो परराज्यात म्हणजेच कर्नाटक राज्यातील सोंगडी येथे पळून गेल्याची माहिती तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांना मिळाली। त्यानुसार त्याला अटक करण्यासाठी पथक कर्नाटक राज्यात रवाना झाले, पण तेथे तो मिळून आला नाही। मात्र तेथे मिळालेल्या माहितीच्या आधारे तो मुंबई येथील सानपाडा येथे असल्याचं समजलं। त्यानुसार पथक सानपाडा येथे जाऊन धडकले। रचलेल्या सापळ्यात आरोपी अडकला। त्यास ताब्यात घेऊन उपनगर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले। ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण, सह पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, डॉक्टर समाधान हिरे, पोलीस उपनिरीक्षक यशवंत बेंडकुळी, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाळू शेळके, पोलीस हवालदार प्रकाश महाजन, अतुल पाटील, मनोज परदेशी, नंदकुमार नांदुडीकर, चंद्रकांत गवळी, मनोहर शिंदे, वाल्मिक चव्हाण, अंमलदार सुनील खैरनार, प्रवीण वानखेडे आदींच्या पथकाने पार पाडले आहे। ॲडव्होकेट राजेंद्र बगठाणे, ॲडव्होकेट पल्लवी प्रकाश उनवणे यांनी माननीय न्यायालयासमोर पीडितेची बाजू मांडली आहे। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक।